जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं वेळ शिवरायांच्या चॅनलवर. मित्रांनो, आपण ऐकले की शिवरायांकडे बहिर्जी नाईक होते, पण तुम्हाला माहिती आहे का? शंभूराजांनी हे गुप्तहेर खाते इतकं प्रबळ केलं होतं की औरंगजेब आपल्या दरबारात काय बोलतोय हे अवघ्या काही तासात शंभूराजांना रायगडावर कळालं. मोगल छावणीत हजारो लोक होते, पण त्यातले कोणते मराठ्यांचे गुप्तहेर आहेत हे औरंगजेबाला कधीच ओळखता आलं नाही. आज आपण पाहणार आहोत शंभूराजांच्या त्या अदृश्य डोळ्याचा सरथरा. 1980च्या दशकात औरंगजेबाने स्वराज्यावर लाखोची फौज आणली, पण या फौजेचा शंभूराजे गुप्तहेर कधी फकीर, कधी साधू, तर कधी खुद्द मोगल सैन्य बनून वावरत होते. औरंगजेब जेव्हा युद्धाची गुप्त योजना आखायचा, तेव्हा त्यांचा आराखडा तयार व्हायचा आधीच तो शंभूराजांपर्यंत पोहोचायचा होता. यालाच म्हणतात अदृश्य युद्ध. एकदा औरंगजेबाने ठरवलं की पहाटे मराठ्यांचा एका तळावर छापा टाकायचा, पण तेव्हा त्याला काय माहीत, त्याच्या तंबूत पाणी भरायला माणूस हा शंभूराजांचा खास गुप्तहेर होता. मध्यरात्रीची बातमी शंभूराजांकडे पोहोचली आणि पहाटे मोगल जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा ते तिथे फक्त मराठ्यांनी पेरलेले सापळे होते. मोगल फौजेची मोठी कत्र झाली. औरंगजेब वेडा झाला होता. त्याला वाटायचं त्याला दरबारात भूत संचारले की काय. शंभूराजांच्या या गुप्तहेर जाळ्यामुळेच औरंगजेब 90 मास्टर असून स्वराज्याचा ठिकाणा मोडू शकला. हा इतिहास सांगतो की युद्ध फक्त मैदानावर नाही, तर माहितीच्या बळावर युद्ध सुद्धा जिंकलं जातं. शंभूराजांच्या या आचार गुप्तहेर खात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जय शंभूराजे नक्की लिहा. अशाच ज्वलंत इतिहासासाठी आपल्या वेळ शिवरायांच्या चॅनलला सबस्क्राईब करा.